महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये आरक्षणावरती प्रचंड मोठी चर्चा सुरू आहे। वेगवेगळे समूह आरक्षणाची मागणी करत आहेत। वेगवेगळ्या राज्यातून या मागण्याही पुढे येत आहेत। या सर्व समूहांच्या मागण्यांचा विचार करून खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांनी संसदेमध्ये असं म्हटलेलं आहे की या सर्व समूहांच्या मागण्यांचा विचार करून संसदेमध्ये एक सर्वसमावेशक बिल सादर करावं आणि हे आरक्षणाचे प्रश्न जे आहेत हे आरक्षणाचे प्रश्न निकाली काढावेत। त्याचं कारण असं आहे की वेगवेगळे समूह रस्त्यावर उतरत आहेत, सरकारवरती ते दबाव आणत आहेत, प्रेशर आणत आहेत, सरकारकडे मागच्या 8-10 वर्षापासून हे मागण्याही करत आहेत, परंतु कोणाचेही प्रश्न निकाली काढले जात नाहीत। प्रत्येक वेळेस एक समूह ज्यावेळेस आरक्षण मागतो त्यावेळेस त्याला असं सांगितलं जातं की आरक्षणाला 50% मर्यादा दिलेली आहे, त्याच्यामुळे इथून पुढे आपल्याला कोणत्याही समूहाला आरक्षण देता येणार नाही। एक इंद्रसाहानी खटल्यामध्ये महत्त्वाचे 2 मुद्दे उपस्थित केलेले होते आणि न्यायाधीशांनी असं म्हटलेलं होतं की आरक्षणाला एकतर 50% मर्यादा असेल एक, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सादर केलेला होता की आर्थिक निकष हा आरक्षणासाठी असू शकत नाही, म्हणजे आर्थिक निकषावरती आरक्षण देता येऊ शकत नाही। हे 2 महत्त्वाचे मुद्दे होते। आता हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे ज्यावेळेस इंद्रसाहानी खटल्यामध्ये सांगितले गेले, त्याचबरोबर नरसिंह राव यांनी ज्यावेळेस EWS अर्थात इकॉनॉमिक विकर सेक्शनला ज्यावेळेस आरक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस देखील हे दोन्ही मुद्दे समोर आलेले होते आणि तिथे देखील असं म्हटलेलं होतं की आर्थिक निकषावरती आपल्याला कोणत्याही समूहाला आरक्षण देता येऊ शकत नाही आणि आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडता येऊ शकत नाही। नरसिंहराव सरकारने कार्यकारी आदेश देऊन या समूहाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला होता। इंद्रसाहानी खटल्यामधले हे जे 2 महत्त्वाचे मुद्दे होते हे दोन्ही मुद्दे नंतरच्या काळामध्ये बाजूला सारले गेले ज्यावेळेस EWS ला आरक्षण दिलं गेलं। महत्त्वाचा पहिला मुद्दा की आरक्षणाला 50% मर्यादा आहे हा मुद्दा बाजूला केला गेला आणि असं सांगितलं गेलं की आरक्षणाची 50% मर्यादा ही फक्त SC, ST आणि OBCच्या आरक्षणाला आहे, त्यांचं आरक्षण 50%च्या पुढे घेऊन जाता येत नाही। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षणाला आर्थिक निकष असू शकत नाही, हे दोन्ही मुद्दे बाजूला सारले गेले आणि EWS ला आरक्षण दिलं गेलं। नरसिंहराव सरकारने ज्यावेळेस EWS ला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस त्यांनी कार्यकारी आदेश देऊन हा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता किंवा EWS ला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता। नरेंद्र मोदी सरकारने 2019 मध्ये हे दोन्ही मुद्दे बाजूला करत असताना 2 वेगवेगळे निकष लावले। एक म्हणजे त्यांनी सांगितलं की 50%ची जी मर्यादा आहे ती फक्त SC, ST, OBCच्या आरक्षणाला आहे, त्यांचं आरक्षण वाढवता येऊ शकत नाही, परंतु इतर समूहासाठी आरक्षण देत असताना त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला आरक्षण देता येऊ शकतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता त्याच खटल्यामधला की आर्थिक निकष हा केवळ आरक्षणासाठी असू शकत नाही, परंतु हा देखील निकष बाजूला केला गेला आणि आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं। नरसिंहराव सरकारने कार्यकारी आदेश देऊन हे आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु नरेंद्र मोदी सरकारने कार्यकारी आदेश न देता त्यांनी घटनात्मक दुरुस्तीचा पर्याय वापरला आणि भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये असलेल्या 15 आणि 16 कलमामध्ये घटनात्मक दुरुस्ती केली आणि EWS ला आरक्षण दिलं। या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या दोन्ही गोष्टीची मर्यादा जी आहे ती ओलांडली गेली। एकतर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली, त्याच्यामध्ये वेगळं कारण दिलं गेलं की SC, ST, OBCच्या व्यतिरिक्त ज्यांना आरक्षण द्यायचं आहे त्यांच्यासाठी तुम्हाला अतिरिक्त आरक्षण देता येऊ शकतं, पण या 3 समूहाचे आरक्षणाची मर्यादा वाढवता येऊ शकत नाही असं न्यायालयाचं म्हणणं होतं, असा अर्थ काढला गेला। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक निकषावर आरक्षण असू शकत नाही असं सांगितलं गेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये दुरुस्ती करून असं सांगितलं गेलं की आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांच्या करिता एखादी अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी राबवण्यासाठी राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला कोणतीही मर्यादा असणार नाही आणि अशी दुरुस्ती करून हे EWSचं आरक्षण दिलं गेलं। आता जे समूह आरक्षण मागत आहेत त्यांना असं सांगितलं जातं की 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही, परंतु SC, ST आणि OBC या 3 समूहाच्या व्यतिरिक्त जर एखादा क्रायटेरिया तयार करता आला आणि त्याच्यासाठी जर आरक्षण दिलं गेलं तर EWS सारखं त्यांना देखील आरक्षण देता येऊ शकतं। कारण निर्णयच असा घेतलेला आहे किंवा त्याचा अर्थच असा काढलेला आहे की 50%ची मर्यादा ही फक्त SC, ST, OBC साठी आहे। ज्या समूहाला अतिरिक्त आरक्षण द्यायचं आहे किंवा इतर समूहाला आरक्षण द्यायचं आहे त्यावेळेस यांची 50% मर्यादा जी आहे ती फक्त आपल्याला ओलांडायची नाही आहे। EWS ला ज्या पद्धतीने 10% आरक्षण दिलं गेलं त्याच पद्धतीने इतर समूहाचा एखादा क्रायटेरिया तयार करून त्याला आरक्षण देता येऊ शकतं का
असं देखील विश्लेषण समोर येत आहे। आणि म्हणून आपल्याला हा विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीनं EWS साठी आरक्षण दिले गेलं किंवा EWS ही एक वेगळी कॅटेगरी तयार करण्यात आली, त्याच पद्धतीनं जे समूह आरक्षण मागत आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी कॅटेगरी तयार करता येऊ शकते का? आणि म्हणूनच खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जे काही संसदेमध्ये असं सांगितलेलं आहे की सर्वसमावेशक बिल सादर करावं, याचा अर्थच असा आहे की जर 50% मर्यादा SC ST OBCच्या आरक्षणाला असेल तर इतर जे समूह आरक्षण मागत आहेत त्यांच्यासाठी हे सर्वसमावेशक बिल सादर केलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी EWS प्रमाणे एक वेगळी कॅटेगरी तयार करून त्यांना आरक्षण देता येऊ शकतं का? कारण सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या जे समूह मागास आहेत असं सिद्ध होतंय, त्या समूहांसाठी नव्याने अशी कॅटेगरी तयार करता येऊ शकते। 50% मर्यादा ही फक्त जर या 3 आरक्षणांना असेल तर इतर समूहांच्या मागणीसाठी सर्वसमावेशक बिल संसदेमध्ये सादर केलं जाऊ शकतं। आणि म्हणूनच खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेली मागणी याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे की जे समूह, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे, गुजरातमध्ये पटेल समूह आहे, मुस्लिम समूह आहे, धनगर समाजाच्या मागण्या आहेत, अशा वेगवेगळ्या मागण्यांचा विचार करून यांच्यासाठी सर्वसमावेशक अशा प्रकारचं बिल सादर केलं जाऊ शकतं। त्याच्यासाठी घटना दुरुस्तीही केली जाऊ शकते आणि EWSला ज्या पद्धतीने आरक्षण दिलं गेलं त्या पद्धतीचं आरक्षण इतर समूहांनाही देता येऊ शकतं। आणि म्हणूनच खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केलेला मुद्दा याच्यावरती खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने विचार केला पाहिजे की यांच्यासाठी सर्वसमावेशक बिल सादर करून यांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो का? कारण सगळ्यांकडे पुरावे आहेत, वेगवेगळे समूह म्हणतायत की आम्ही सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहोत, तर याचा विचार आपल्याला करावा लागेल। केंद्र सरकारने कलम 340चा वापर करून या सर्व समूहांचा जी काही सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेपण आहे हे मागासलेपण तपासून बघितलं पाहिजे आणि जर हे सर्व समूह सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरत असतील तर यांच्यासाठी एक सर्वसमावेशक बिल आता केंद्र सरकारला सादर करावं लागेल। कारण हे सर्वसमावेशक बिल सादर केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही। म्हणून 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती आरक्षणाची मर्यादा जर केवळ SC ST OBCना असेल आणि इतर समूहांना आरक्षण देत असताना जर 50%ची मर्यादा ओलांडता येत असेल तर ते आपण केलं पाहिजे। कारण 50%ची मर्यादा अगोदरच केंद्र सरकारने EWSला आरक्षण देऊन ओलांडलेली आहे आणि इथून पुढे जे समूह आरक्षण मागत आहेत त्यांचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण तपासून त्यांच्यासाठी एक वेगळी कॅटेगरी तयार करता येऊ शकते। ज्या पद्धतीने केंद्र सरकारने 50% आरक्षणाच्या मर्यादेचा विश्लेषण केलेलं आहे तोच अर्थ घेऊन आपल्याला या समूहासाठी एक वेगळी कॅटेगरी तयार करता येऊ शकते। आणि म्हणून खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांनी जो काही मुद्दा संसदेमध्ये उपस्थित केलेला आहे त्याच्यावरती केंद्र सरकारने नक्कीच विचार केला पाहिजे, तरच हा सर्वांचा प्रश्न जो आहे आरक्षणाचा हा प्रश्न सोडवता येऊ शकतो। आपल्याला नेमकं याबद्दल काय वाटतं की सर्वसमावेशक बिल सादर केलं पाहिजे का? याबद्दल आपलं मत काय आहे हे सांगायला विसरू नका। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। धन्यवाद।